तर बाळाचे मामा आणि बाळाची मावशी दोघे बाळा घरात नेऊ गेलेले आहेत आणि आता आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर निघतोय, बाळाला घरी घेऊन जातोय. आज दिवस पण छान आहे आणि ही आमची वहिनीसा. हा घाबरता तो. चल वा रे उडवला आमच्याकडे. गणपती बाप्पा इले. कुठे जॉबला चालली, कामाला चालली? ओके बाय. संध्याकाळी लवकर या घरी. चपई नाही घातलीस ती? अरे कामाला बिना चपलीचे कोण जातात का काय ग? जा चप्पल घाल जा. नाही काय लिफ्ट का तुझ्यासाठी येऊन थांबणार आहे ते? पेंग्विन पेंग्विन कसं चालतो भाऊ? पेंग्विन कसं चालतो पेंग्विन? अरे बाप रे. ओके जा या लवकर. डबा घेतला? डबा घेतलास? नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे. आज आपल्या बाळाला 8 दिवस झाले आणि 5वी वगैरे पण झाली. 5वीचं काही मी शूट नाही केलं कारण ते काही शूट करायचं पण नसतं आणि बऱ्याच जणांनी सांगितलेलं की आता इतक्या लवकर बाळाला दाखवू नको. सो आता मी थोडे दिवस बाळाच्या संदर्भातले व्हिडिओ कमी करणार आहे. तसं बरेच जण मेसेज करत असतात दोघे कसे आहेत, काय करतात. दोघेही बरे आहेत आणि छान चालले. स्वामींची कृपा, तुमचे आशीर्वाद, घरच्यांचे आशीर्वाद व्यवस्थित आहे सगळा. आणि आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. आज तारीख आहे 3 फेब्रुवारी. सो आता आमच्या आईला कमेंटमध्ये खूप खूप सगळ्यांनी शुभेच्छा द्या. लहानपणी आमची आई मला ज्या हॉटेलमध्ये घेऊन यायची, हॉटेल परिमाला जे आग्रा रोडला आहे, त्या हॉटेलला आलं. आज पण आमच्या आईनेच आणलं आहे मला चल करून. जेवायचा टाईम झालेला पण आता आईसोबत जरा आजचा तिचा बड्डे सेलिब्रेट करतो, असं एन्जॉय करतो. जरा डेटवर आलं आईला घेऊन मी आता. तर ही माझी आई. कसं वाटते मुंबईत? गावच बरा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके मग कसं वाटतंय पुन्हा एकदा आजी झालीस तर? हां आणि आत्ताच तू बाळाला भेटून आली तर कसं वाटलं? ओके मग लवकरच आता आपल्या मसाल्याची कामं सुरू होतील. बरेच जणांची ऑर्डर आलेत. सो आता ती एक मोठी जबाबदारी आणि ही एक जबाबदारी दोन्ही पार पाडायच्या एकत्र. तर तारेवरची कसरत आहे आणि आता सगळा भार मी तुमच्यावर टाकणार आहे. सो जरा कंबर ताट करा. ओके काय मागवते? मसाला डोसा. हां गावी नाही मिळत. अरे खाऊ पिऊची मजा. रवा गावातच बरा वाटतं. चलो तो मसाला डोसा आलाय मंडळी, खाऊ घ्यावा. खरंच सोडत नाही बबी. उठ चल. ऊब लागली ती का? उठ उठ उठ. अरे हानी गुस्ताब होतो. पार्टी मागते तुझ्याकडे. चल चल जाऊन येऊ. चल बघ एकटा काय 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 आणून खातोय. आता तुका माझी आठवण नाही येत? हा आता पुढ्या दिल्यावर नमस्कार. वा रे मित्रा. आणि आम्ही जेव्हा खाऊ जातो तेव्हा आम्ही स्वतःहून फोन करतो आहोत. पण किती किती शोभत रे तुझ्या मनाला हे सांग. आता काय चालणार? दिसला देव ठोकाराम. अरे जाऊन येतो. जेवलो, थोडा वेळ पडलो, आराम केला. बाबू इल्यापासून झोप हा प्रकारच पुरा विसरून गेलोय. सकाळी 6-6:30 पर्यंत जागा असतो आणि सोबत मला जागा राहणं कंपल्सरी असतं. श्वेता पण जागी असते. तिला पण बिचारीला आराम हवाय. काय कळत नाही. 6-7 दिवस कसे गेलेत माझे फुल जागरण. सो दिवसा वेळ भेटेल तसं 1-2 तास आपला झोपा काढत असतो. ओके इथे गाडी लावायची बाहेर म्हणजे ना वेळ आगून ठेवतात कावळे करा. आईला घेऊन चाललोय आता दातांच्या दवाखान्यात. ते झालं की मग श्वेताला भेटून येतो आणि मग आईचं केक कटिंग सेलिब्रेशन होईल. दादा आणि मी आम्ही दोघांनी कॉन्ट्रो केलाय आणि एक चांगला केक, थोडे समोसे, थोडे वेफर आपल्या वर्षांना बोलवणार असतील माणसाकडे आणि सगळ्यांसोबत आईचा बड्डे सेलिब्रेशन करणार.
तर आई आमची आता क्लिनिकमध्ये गेली आहे. डॉक्टर आले नाहीत. त्या क्लिनिकमध्ये एक मुलगी आहे, तिला त्रास द्यायचा काम आमची आई पुरेपूर करते. आणि आमची आई पूर्वीपासून म्हणजे जेव्हा चॅनल स्टार्ट केलं तेव्हा कोणी भेटलं की ना की कौतुकाने सगळ्यांना सांगत असते माझ्या मुलाचं चॅनल आहे, मग जबरदस्ती खोलून दाखवणार आणि मग सांगणार बघा हा व्हिडिओ आवर्जून आणि लाईक करा. हेच आईचं प्रेम असतं जे तिच्या मुलाला पुढे घेऊन जात असतं. आणि एक आई आणि वडील काय असतात हे म्हणजे तसं तर माझं प्रेम आहे या दोघांवर, पण आत्ता खूप जास्त रिस्पेक्ट वाढला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. की बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा आई वडिलांना किती त्रास सहन करायला लागतो. त्रास म्हणण्यापेक्षा त्या बाळासाठी आई वडील काय काय करू शकतात हे सगळं मी आता जवळून बघतो. अक्षरशः डोळे असे पडतात, पण तरी पण आम्ही दोघे जागे असतो. श्वेताला तर इतका त्रास म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, सी सेक्शन झाल्यानंतर किती त्रास होतो. सो तरीसुद्धा ती जागी असते. आणि लास्ट व्हिडिओ टाकल्यानंतर खूप जास्त मसाल्याची ऑर्डर आली. सोबतच आपण घावणे पीठ, वडेपीठ, कुळीत पीठ, उकडा तांदूळ, लाल पोहे गावठी, त्यानंतर तूप. आता तूप कुठनं आलं हे तुम्हाला मी सांगेन, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. पण ओरिजिनल गावठी तूपसुद्धा आपण मार्केटमध्ये आणतो आहे. सो तुपाची पण बरीच ऑर्डर आली आहे. मसाल्याची ऑर्डर तर तुम्हाला माहितीच आहे. सो मी आजच फोंड्यात फोन केलेला आहे की नवीन मिरची आली का. दादा म्हणाले की हार्डली आठवड्याभरात नवीन मिरची येईल. बेडगी आली आहे, पण आपण दुसरी तिखट वापरतो सोबत बेडगीसोबत, ती मिरची आली नाही. गुंटूर म्हणून असते. सो ती मिरची आल्यानंतर आपण आपला मसाल्याचा बेस सुरू करणार आहे. आणि पहिल्या ऑर्डरचा पहिला मोठा स्लॉट आपण रेडी करणार आहे. लास्ट टाईम आपण मेकिंग दाखवलेली, यावेळीसुद्धा आपण मेकिंग दाखवणार. त्यानंतरसुद्धा बऱ्याच ऑर्डर येणार. सो मी अजूनही सांगेन, जर कोणाला मसाल्याची ऑर्डर करायची असेल पहिल्या स्लॉटसाठी तर 7738002260 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ऑर्डर प्लेस करून ठेवा, मी ऑर्डर लिहून ठेवेन. आणि मिरच्या घ्यायला जाताना पैशांसाठी तुम्हाला कॉल करेन, तेव्हा तुम्हाला पैसे जीपे करायचे आहेत. आणि पैसे जीपे केल्यापासून आठवड्याभरात मसाला तुमच्या घरपोच डिलिव्हर होणार आहे. मग व्हॉट्सअपला तुम्ही ऑर्डर केल्यानंतर मी तुम्हाला सगळी रेटशीट पाठवेन. आणि मग तुम्हाला काय काय हवं आहे ते तुम्ही मला सांगायचं, मी ते लिहून ठेवेन. आणि आता जरा जाऊ आधी श्वेताकडे, तिला भेटू इकडनं. बाबू काय करतोय बघूया. बाबूला भेटून झालं की परत घरी येईन आईला घेऊन. मग केक वगैरे कटिंग करून मी पुन्हा श्वेताकडे जाईन. आणि मग मी तिथेच असतो दिवस रात्र. माझं सध्या तिकडेच आहे, बाबूवर लक्ष ठेवतं आहे. आजच त्यांची डॉक्टर व्हिजिट होती. डॉक्टर बोलले की आता ठीक आहे, झालं तेव्हा थोडी कावीळ झालेली. रोज त्याला उन्हात धरतोय सकाळी उठून लवकर 7:30 पावणे 8ला. माझं झोपायचं टायमिंग सकाळी 6 ते 7:30 एवढाच आहे सध्या. आणि आता मगाशी 2-2:30ला झोपलो आणि 5ला उठलो. बस हीच माझी झोप. पण तू असं सगळ्यांना पिडत का असते आई? खरं सांग ना. तो भेटल ना त्याला आई. अहो मला केस पिकला मिशीचा दिसत कसं काय म्हणजे पिकणार नाही केस आहे ती. 12-14 वर्षांची पोरांची केस आहे. आणि सगळ्यांनी बाळाचं नाव काय ठेवायचं जरा कमेंट करून सुचवा. मला एक आवडलंय, राजवीर. राजवीर बरं आहे ना आई? चला आता जरा श्वेताकडे जाऊन येतो. आईला बोल हॅपी बर्थडे. आईला हॅपी बर्थडे बोल. हॅपी बरी परी. 1 आणि 1 2 3 नाही सोन्या, 3 कशी असतील? हा आजी तुझा बर्थडे कधी असता तो? नाही माहिती. परी तुझा बर्थडे आहे, तुझा बर्थडे आहे. परीचं दादू कुठे आहे? दादू हा ना, दादा नाही दादू. आणि ही आमची परी ताई. पेंग्विन कसं चालतो परी? पेंग्विन पेंग्विन गेलो पेंग्विन. हा चला चला पेंग्विन पेंग्विन 1 2 3 चला 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 चला. ए य य य ए पेंग्विन पार्टी आहे. पेंग्विन पार्टी आहे. पार्टी आहे पार्टी आहे. घरात ये लवकर, बर्फ पडतोय. ये 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 तेव्हा बोलवत आहेत तुला.
ओके, तर दादा वहिनीने त्यांच्या चॉईसचा केक आणला आहे आईसाठी. ए भाई काय है? अबे क्या बोले ते, क्या लाए हो? हे ना हे असं असं वर येऊन जायचं, तिथे सरप्राईज आहे. ओ ऐसा है. आणि मेन पिक्चर आतमध्ये आहे का? ते म्हणजे मला काय नाही. हे ना हे हळूहळू असं वरती वरती घेऊन गेलात ना, आतमध्ये सरप्राईज आहे. हो भारी भारी, कलर छान आहे. आई किती बर्थडे तुझा आई? तू दुसरा सांगतोस 49 ना? 56 हवा. ओके ओके. मग कसं वाटतंय वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण केलंयस तर? खूप छान वाटतंय. वेगळी होती. मग आता कसं वाटतंय? छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हे बघ, अरे पाहुण्यांना असं नाही बोलायचं बबी. जा म्हणते. सॉरी बोल. सॉरी बाव माझा तो गुंडा. दादा काय रे बघतो गजा? दादा आणि वहिनीच्या चॉईसचा केक आहे आज. हा, दोघांनी इनिशिएट घेतलाय केक साठी. हा काय काय? माझी आई काय दादा पण माझा तिकडे ना वहिनी. आई बघणार ना. तुम्ही बघा ना. आया आया आई, केक मध्ये सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय असेल सांग काय असेल? हे बघा आई काय. एवढं नाही एवढं नाही एवढं नाही, नागपुड्या फुगवून एवढं नाही आई. साधं आहे साधं आहे. लावलं. वाव वाव वाव, मला काहीतरी स्कॅनर सारखं दिसतंय. काय QR कोड? आई स्कॅन कर, केकचे पैसे पाठव. स्कॅनर सारखं तर दिसतंय. सिल्वर ए नाही, हॅपी बर्थडे लिहिलंय. सॉरी प्रीतीला बोला. काय असेल सरप्राईज सांग. आईला सांग. छोटासा गेस. काहीतरी काय माहिती. नाही जायचं. नाही तिने बघितलं पण नाही, त्यामुळे ती गेस नाही करू शकत. जाऊ द्या. आतमध्ये काय असेल? काय वाटतं तुम्हाला? क्रीम असेल. आजी काय असेल केकच्या आतमध्ये? जाऊ दे, तू बाजूला बस आणि सांग. बदाम अशी करून काळजी धरली हो. चल बस आता तू. काजू घर वयात तू का? येवा येवा येवा. टीव्हीवर गाणं तरी लावू काय होता? हात कापतात वहिनी कशी रे. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. ओ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला पहिलो मान साशी जो. केक खाओ वापस झगड जाओ. तुम्ही अहो घ्या ओ आई, घ्या घ्या. सावकाश सावकाश. हा आता तुझं सरप्राईज आई. भरव भरव मागे भरव. थांब थांब, आम्ही भरवतो तुला. सावकाश सावकाश. अंकु नंतर भरवा. आई घ्या. छान आहे केक, मस्त. आई आता थांब, तिथेच बस तिथेच बस. बस बस दाखवतो बस. पप्पा आराम करतायत. हे बघ, हे वर कर हळूहळू. दोन्ही हाताने हळूहळू. हात वाजल. ओके हळूहळू कर. वर हळूहळू. कुठे बघ केक बनवले. अरे बापरे. आता खाली पकडा. काय या चांगलं भरलेलं आहे. गुलाबाचं फुल कसं आलंय मस्त. छान.
खाली ओके. पहिल्या फोटोला जरा क्रीम लागले, बाकीचे फोटो बरे आहेत. हा फोटो खालचा मस्त आहे. आम्ही काढलेले शेतात. परी हे बघ कोण आहे, कोण आहे. कसं वाटला? छान. बरा माझी आणि कोणाची फोटोची सुरुवात कोणी केली केकची, केक वर. हा हे तुम्हाला आता तिथे सरप्राईज भेटला आई सारखं. बघ वहिनी माझ्याकडनं तुम्हाला काय नाव घेतलेलं दादा? ते काय ते कुठलं? शंकराच्या पिंडीवर नाही, भाजीत भाजी. ते केळी आणि काय काय केळीची भाजी. हे मेथीची बोला. ओ बळे भाऊ या. हा एक नंबर आहे. वहिनी आणि समोसे घरी केले नाही? समोसे घरी केले आहेत. मी एकटीने. अयो ठेव चल पटापट प्लेट मध्ये. ओके मंडळी, आमच्या आईचा बर्थडे झालाय सेलिब्रेट. आणि कसं वाटलं आई? छान वाटलं. आता आजीचा बर्थडे काहीतरी एक तारीख काढून आम्हाला परत कापायला पाहिजे. 1/6. ओके परी हाय कर सगळ्यांना. परी हाय कर, हाय कर, हाय कर सगळ्यांना. हाय कर. रिद्धी कुठे? रिद्धी, सिद्धी का रिद्धी? काय नाव तुझं ग? सिद्धी कुठे? सिद्धी. हा आया. अजय आता कोणासाठी ठेवतं? खाऊन टाक, जेवणाचा टाइम झालो परत. गेली माणसं झाली आता. मग बरं वाटला? झाला बर्थडे? बर्थडे पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. माझं आयुष्यही तुला लाभो हीच देवाकडे प्रार्थना. स्टोरी वाचली की नाही इन्स्टाची माझी? पोस्ट वाचली? नाही वाचली? काय बोलते तू? कधी वाचणार? 24 तास उलटून गेले होत आले म्हणजे. चल अभी हम आता है, अभी हमने को थोड़ा काम है. वो बच्चे को सुना है. खाना खाने का आहे. मग कशाला मला घेऊन नाचता प्रत्येक टायमाला? तुम्हाला हायचं असं मी म्हणते, ये म्हणतोय. बघा वाघ पुरा शांत झाला, थंड झाला. एका वाक्यात वहिनीने चेपून टाकला. कशी घाटे माऊ? माऊला आहे कर. हाय. आम्ही माऊसाठी घरून दूध आणलेला आहे ना परी. परीच्या हॉटेलात दूध आणलं ना आपण. माऊला गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग, सलाम. चला आता उठा. आता आपण माऊसाठी बिस्किट आणलं ना. माऊला सांग बिस्किट खा. माऊला सांग खा बिस्किट. खा सांग, खा खा खा. गुड गर्ल. अच्छा नाही करायचं, प्रेमाने लाडाने. हात फिरव, हात फिरव, हात फिरव. आले. चल माऊला बाय कर. माऊला खाऊ दे आता. माऊ बाय. माऊ बाय. हे आमच्या परिताईच आहे दुधू. जा खा सांग, खा. ते नाही, ते संपलं बाबू. पेला घे आपला, पेला घे. चला आपला आहे ना. हा तर मंडळी, आपण आजची मजुरी इथेच थांबवतो. आमच्या दोघांचंही झोपण्याचा पुरा सायकल चेंज झालं आहे. आम्ही सकाळी 6 किंवा 7ला झोपतो. 8ला परत मालिशवाले काकी येतात. मग 8ला उठतो, ते दिवसभर जागे असतो. मग दुपारी ही झोपते, पण मी शक्यतो जागाच असतो. मी हार्डली दिवसात ना 1 ते 2च तास झोपतोय आणि प्रयत्न करतोय की हिला आराम मिळो. आणि श्वेताची आई खूप जास्त काम करते बिचारी, खूप जास्त मेहनत घेते. सगळे कपडे वगैरे, इकडची भांडी त्या एकट्याच आहेत. आमच्या पप्पांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना इथे येणं शक्य होत नाही. आई पप्पांबरोबर आहे, वहिनी परीकडे असते, दादा जॉबला आहे, आजीचं तर काय विषयच नाही. सो सगळे असे इंडिव्हिज्युअल सेपरेट भाग झालेत. कोणाला म्हणजे
मनात जरी सगळ्यांचे असलं तरी एकमेकांकडे पोचू शकत नाही. मग कसं वाटतंय पुत्ररत्न प्राप्ती झाली? मी तुला विचारलं नाही हवी फील? छान वाटतंय. असं फर्स्ट डेला जे ऑपरेशन थिएटरमध्ये असं त्याला बघितलं तेव्हा मी अशी ब्लँक होते फुल. असं मला काही सुचत नव्हतं. पण नंतरची सिच्युएशन सगळे म्हणतात की अरे सीझर झालं त्यात काही एवढा नॉर्मलला त्रास असतो, पण असं काही नसतं. सीझरला सुद्धा तेवढाच त्रास पहिला सहन करावा लागतो. त्यामुळे कोणाचंही सीझर झालं तुमच्या घरात तर असं समजू नका की तिला आरामाची गरज नाही आहे. तिला सगळ्यात जास्त आरामाची त्या बाईला गरज. तिला झोपू दे, तिला रेस्ट करू दे. कारण खरंच एक खूप मोठं ऑपरेशन असतं. आपल्याला वाटतं की काय म्हणतात नॉर्मलच्या ज्या गळा असतात तोच म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो. हा सुद्धा बाईचा दुसरा जन्म असतो. असू देत ना, मला कमी बोल डॉक्टरांनी कमी बोलायला सांगितलं. हां नाही, पण मी सांगते असं कारण का म्हणजे इवन प्रत्येक वेळेला विचारतात ना काय झालं, नॉर्मल झालं की सी झालं. इवन सुरुवातीच्या वेळेला पण लोक म्हणतात नॉर्मलसाठी ट्राय कर, नॉर्मलसाठी ट्राय कर. मी सुद्धा खूप कामं केली. माझीसुद्धा हीच इच्छा होती इव्हन आमची की नॉर्मल व्हावं, पण ॲट दी एंड जे व्हायचं आहे तेच होतं. सो काही गोष्टी विधिलिखित असतात. सो तुम्ही किती प्रिपेअर घ्या सगळ्या गोष्टी सगळं होईल. आणि आता सुद्धा आम्ही तेच ट्राय करतोय की जे काही झालं ती फेज आम्ही एन्जॉय करू आणि आठवणी साठवून ठेवू. येस येस येस. सो आईला पुन्हा एकदा बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुला खूप खूप आरामाची गरज आहे. सो गेट वेल सोन, लवकर बरी हो. आपल्या बबीसाठी पण दोघांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि मसाल्याच्या कोणी ऑर्डर द्यायची बाकी असतील सोबत आपल्याकडे अजून बरेच प्रोडक्ट आहेत. सो व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे मगाशी मी सांगितलं, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. सो व्हॉट्सअप करा आणि बाकीची डिटेल्स मी तुम्हाला तिकडे देईन. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर लाईक करा. सॉरी हे गॅप पडल्याचे परिणाम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय टेक केअर. नाक छोटं झालं की नाही ते पण सांगा. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय टेक केअर. काळजी घ्या. सैन